सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आपल्या PYQ जी सिरीज आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत. 15 किंवा 12 व्हिडिओ आपण प्रत्येक याच्यामध्ये कव्हर करत आहोत. या सिरीजमध्ये जे आरोग्य अभियान आहे, आरोग्य धोरण या संदर्भात सगळे प्रश्न संपतील. NRHM बाबत खालील विधाने विचारात घ्या. NRHM ची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी झाली, तर हे बरोबर आहे. बालमृत्यू व माता मृत्यू कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. होय, मेन उद्दिष्ट तेच आहे. तर फक्त हे प्रश्न लक्षात घ्या. ग्रामीण लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आता ॲक्च्युली NRHM जे आहे ना, 50,000पेक्षा शहर असो की ग्रामीण असो त्या ठिकाणी याची अंमलबजावणी केली जाते. ओके, मग आपण फक्त ग्रामीण भागातील लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना करणे हे उद्दिष्ट असू शकत नाही. त्यानंतर चौथा पर्याय जनन दर कमी करणे हे उद्दिष्ट आहे. आता मग पुढे काय म्हणलेलं, वरीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? आता लोकसंख्या स्थिर करणे हा एक टार्गेट आहे. तर जर आपण पर्यायामध्ये काय चुकीचा कोणता आहे तुम्हाला, तर फक्त सी आहे. आता फक्त डी नाही, मेन तर हा सी तर आहेच. ओके, लोकसंख्या स्थिर करणे हे उद्देश आहे NRHMचा, याच्यात काही डाऊट नाही. बी तर होऊ शकत नाही, डी होऊ शकत नाही, डी होऊ शकत नाही. ओके, म्हणजे इथं कटलं सी व डी असा पर्याय होता, परंतु ॲक्च्युली लोकसंख्या स्थिर करणे म्हणजे जनन दर कमी करणे याच्यासाठी टार्गेट ठेवलेलंच आहे ते. ओके, त्यानंतर ग्रामीण कीटकजन्य आरोग्य नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात? कीटकजन्य आजार या संदर्भातला जो पूर्ण व्हिडिओ आहे ते तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे, ते पाहिलं असेल अपेक्षा धरू. आता तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये स्टॉप करून द्यायला पाहिजे होतं. तर बघा, राष्ट्रीय कीटकजन्य आजाराबद्दल थोडक्यात माहिती सांगू. रोग नियंत्रण, जे डास व माशा असतात त्यांच्या वाहकामुळे जे आजार होतात, रोग होतात, त्यांचं नियंत्रण करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. यामध्ये 6,000 मेनली म्हणजे 6,000 आहेत, यांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. एक आहे हिवताप, हत्ती पाय रोग जो आजार आहे तो पण आहे यामध्ये बरं का. त्यानंतर काला आजार, डेंग्यू ताप, चिकनगुनिया, मेंदू ज्वर म्हणजे जे पाणी मेंदूदा आपण म्हणतो ना तो मेंदू ज्वर. ओके, लक्षात घ्या 6,000 आहेत. मग या पर्याय दिले ते मला हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्ती रोग. याच्या व्यतिरिक्त असलेले ते बाकीचे पण आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या किती टक्के करणे हे ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्देश होते किंवा प्रमुख गाव आहे. उद्दिष्ट देखील तेच आहे बरं का, लक्षात असू द्या. ते म्हणजे 2 ते 3%. 2008 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केलेली आहे? बघा, झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी, आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी, दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या आरोग्यासाठी, कोणासाठी केलेले आहे? तर हे नाही, शहरी भागातील सर्व आपला कोणतं उत्तर आहे ते तुम्ही सांगा. थोडा विचार केला असेल अशी अपेक्षा करतो. बघा, आदिवासी ही ट्रायबल एरिया तर शहरी भागात असं स्पेसिफिक म्हणू शकत नाही ना, त्याच्यासाठी तर NRHM आहेच. दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांसाठी असं नाही. शहरी भागात झोपडपट्टीची समस्या मोठी असते. जसं मुंबईमध्ये धारावी जगातील म्हणजे मोठी झोपडपट्टी, हेल्थचा इश्यू राहतोच. त्याच्यामुळं तो जो मेन टार्गेट आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन NUHM. ओके, याचा उद्देश ते आहे. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता? पर्यायाचा माता मृत्यू कमी करणे, बालमृत्यू कमी करणे, एकूण जन्मदर कमी करणे. बघा, नावावरूनच लक्षात घ्या. प्रजनन व बाल आरोग्य, माता मृत्यू कमी करणे टार्गेट राहीलच, बालमृत्यू राहील. या दोघांवरून तुम्हाला ह्याच्यात काय बालकाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे ही सगळे जे पर्याय आहेत ते बरोबरच आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? कुटुंब नियोजन कार्यक्रमाबद्दल जास्त कसा प्रश्न आला ते सांगतो की ऑफिशियली जगातील पहिला देश कोणता आहे की त्यानं फॅमिली प्लॅनिंगच्या संदर्भात कार्यक्रम राबवलेला आहे, कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला आहे, तर तो आपला भारत देश आहे. कधी वाचण्यात आला असेल तर हे प्रश्न जास्त वेळेस आपल्या विविध परीक्षेत आलेला आहे. आता फॅमिली प्लॅनिंग कुटुंब नियोजन कार्यक्रम हे कोणत्या वर्षी भारतामध्ये सुरू केलेलं आहे? तर त्याचा विचार केला तर 1952 साली ते चालू केलेलं आहे. म्हणून यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की गव्हर्नमेंट ज्यावेळेस भारताला 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 5 वर्षांनंच एवढं कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात भारतात केव्हा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे 1992. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत अशा स्वयंसेविका योजना कोठे राबवली जाते? तर प्रत्येक गावात जी आहे, प्रत्येक गावात आशा वर्कर असते, हे तुम्हाला माहीत आहे. आरोग्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी ती काम करत असते. पुढचा प्रश्न आहे, 7 उद्रेक कळविल्यास अशा स्वयंसेविकास किती रुपये अनुदान दिल्या जातात? आशा वर्कर का निगडीत आहे? आपल्या महिलाशी निगडीत आहे. त्यामुळं अशा या टॉपिकवर तुम्ही जर असं डिटेलमध्ये माहिती काढून घ्या. आपल्या पुस्तकामध्ये दिले, परंतु तुम्हाला जर कुठं वाचण्यात आलं करंट अफेअर्समध्ये तर त्याचे पॉईंट्स मात्र ते तुम्ही लिहून ठेवा. तर किती रुपये दिले जातात? तर ते केवळ 100 रुपये. आता काय करणार? आता ठीक आहे, जे असे आहे ते आहे. देशात 2005 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात म्हणजे अर्थात नॅशनल रुरल हेल्थ मिशन किती राज्यावर विशेष भर दिला होता? ज्यावेळेस लॉन्च केलं त्यावेळेस किती राज्य त्यांनी म्हणजे टार्गेट केलं होतं? तर ते आहे 18 राज्य. आता तसं तर भारत बरं आहे, ते पूर्ण ते सोडून द्या. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झालेली आहे? हा प्रश्न डबल आल्यासारखा असेल. 1992 साली तो सुरू झालेला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिवताप विरोधी जो मोहीम आहे त्या संदर्भात कोणत्या महिन्यात राबविला जातो? बघा, पावसाळा सुरू झाला की मेनली फोकस केलं जातं. त्यामुळे जून आपल्या संदर्भात उत्तर एक कॉमन सेन्सने उत्तर काढा तुम्ही. यापैकी सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम कोणता आहे? तर ते आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम. मी सांगितलं ना, द लेप्रसी ॲक्ट ब्रिटिशाच्या काळापासून देखील सुरू करण्यात आलेला आहे. बरोबर, लेप्रसी ॲक्ट कधी 1898 तेव्हापासून. पुढे प्रश्न वाचूया. 1990-91 पासून कालाजार नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2002च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये 2015 पर्यंत कालाजार या रोगाचे निर्मूलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर आता ॲक्च्युली प्रश्न कसा आहे, कोणतं विधान बरोबर आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर विधान कोणतं बरोबर आहे? तर ते विधान अ बरोबर आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग ह्याचं टार्गेट काय दिलं होतं 2002च्या म्हणजे हेल्थ पॉलिसी जी डिक्लेअर केली ती आता 2002ची आहे ना, सेकंड हेल्थ पॉलिसी होती. बरोबर, तिसरी 2017 ठेवली होती. आता हे जे होतं 2002च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये काल आजार निर्मूलन जे टार्गेट ठेवलं होतं ते 2010 या वर्षापर्यंत ठेवलेलं होतं. त्यामुळं हे विधान जे आहे बचं, ते विधान ब चुकीचं आहे. आता 2017 देखील हेल्थ पॉलिसी डिक्लेअर झाली. मग त्यावेळेस काय टार्गेट ठेवलं असेल? काय तर ठेवलंच असेल, तर ते त्यांनी ठेवलं 2017चं 2017पर्यंत. ओके, ठीक आहे. प्रत्येक जी हेल्थ पॉलिसीज आहेत आत्तापर्यंत 3 झालेले आहेत. प्रत्येक वेळेस टार्गेट ठेवलेलंच असते कोणत्या ना कोणत्या आजाराच्या संदर्भात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा 100% केंद्र पुरस्कृत नाही? राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम की राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम? ऑलरेडी हे तिन्ही 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहेत. परंतु राष्ट्रीय हत्तीपाय जो प्रोग्राम आहे म्हणजे कंट्रोल प्रोग्राम जो आहे तो 50% केंद्र आणि 50% राज्य यांच्यावर डिपेंड आहे. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाची जी सुरुवात झाली ती 1955 या साली झालेली आहे. हत्तीरोगाच्या संदर्भात म्हणजे त्याचे जे नमुने असतात ना, लोकसंख्येच्या 10% नमुने जे आहे ना ते रात्री घेतलं जातं, रात्रीच्या वेळेस. आणि त्यानंतर बाधित रुग्णांना DEC गोळ्या दिल्या जातात. DEC गोळ्या दिलं जातं. ओके, याच्या संदर्भात लक्षात ठेवा. बाकी 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड आहेत. केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बालारोग्य ह्या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केलेली आहे? 1997 साली या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. पुढे आहे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात 2008 पासून खालीलपैकी कशाचा समावेश करण्यात आला? म्हणजे कोणत्या लसीचा समावेश करण्यात आला? तर ते हेपॅटायटिस बी. सध्या मिशन इंद्रधनुष्य 4.0 चालू आहे, हे लक्षात ठेवा.
NRHMचे मुख्य उद्देश कोणते? तर माता व बालक मृत्यू कमी करणे हे मेन टार्गेट आहे यांचं, लक्षात असू द्या. आपले जे आहेत ना नॅशनल हेल्थ पॉलिसी संदर्भात सगळे प्रश्न PYQच्या स्वरूपात कव्हर झालेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी विकत घेणे, ते तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. त्यानंतर TCS IBPS म्हणजे बघा हे जी GKचं पुस्तक आहे ते दोन्ही मिळून तुम्हाला 200 पैकी 120 मार्क कव्हर होणार आहेत. आणि एकदम सध्या 99 रुपयामध्ये तुम्हाला एक कोर्स आहे, कदाचित त्याची ऑफर चालू असेल तर 49 रुपयाला ते मिळून जाईल ॲपवर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिलेलं आहे. अशा प्रकारचे टेस्ट आहेत. एवढ्या मायक्रो लेवलला काम करणार आहे. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री देखील नोट्स आहेत बरं का. 89995613 हा माझा संपर्क आहे. अंगणवाडी भरती हे चॅनल जॉईन करा, तिथं पुस्तकाचा लोगो दिसेल, त्यावेळी ते पुस्तक घ्या. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.